स्थापन होणार आहे, मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. सरकारला नेमकं काय सांगणं असणार आहे? शुभेच्छा आहे का त्यांना? झाल्यावर ना हो ना, आधी झालेच नाही ना, आधीच काय करावं शुभेच्छा? आणखीन ते 7-8 दिवस लांबील मग काय करायचं? गेलं का आपल्या वयाला शुभेच्छा बी त्याच मग ते होऊ द्या. हा, सांगणं मात्र एक आहे, मराठ्यांशी बेमानी करायची नाही, तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार. हा, नादात पडायचं नाही. हे सत्ता आली, लय बहुमताने आलो, मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही. बेमानी करायचं नाही, आरक्षण द्यायचं. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही, याव करीन आणि त्याव करीन आणि हे करीन आणि ते करीन. मराठ्यांपुढं कोणतीही सत्ता टिकू शकत नाही. ते शांत आहेत तोवर शांत आहेत, त्यांना शांत राहून द्यायचं. नाही तर कोणाच्या बापाला भेट नसते मग ते. सरकार फरकार काय नाही. मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना, मग तुमचं काही खरं नाही. त्याचपेक्षा तुम्ही गोडीनं हाताळायचं, आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं. तिनेही गॅजेट पण लागू करायचे. मराठा आणि कुणबी या राज्यातलं एकच आहे, ते पण द्यायचं. उग सत्ता आली, लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही आणि येडवण करायचं नाही. मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो आणि मी टिकून देणार नाही. लाडकी बहीण योजनेची सुद्धा आता त्यांनी तपासणी परत तर आता 21 रुपये द्यायचे, आता 8 नियम आता ते कडक करणार. अरे ते लय चाबरे आहेत. मी त्या टायमाला लाडक्या बहिणीला म्हणलो होते, असे चाबरे आहेत. पहिले अगोदर यांच्याकडे आठी फटी काही नसतात, कपा कप वाटी देत. हा, कुठून आणते तो, कुठून पैसे आणते तो. ते आकडा इकडे 15 डोळे होते तिकडं. इतकी 1000 कोटी आणले वाटीले, कुठून आणले? एकाने घरी केलं नाही, वावरही केलं नाही, कोणचं नाही. सगळ्याच वावर जशाल तसेच आहेत. पुऱ्या मंत्र्याचे, आमदाराचे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री सगळ्याच वावर तसेच आहेत. बघ पैसे आणले कुठून? इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटी देत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणीला वाटले. आता बंदी केली दिसती, अटी घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही. त्याने अटी अशा कशा घातल्यात काय माहित. अशा अटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही, अशी अट असायला पाहिजे त्यांची. म्हणजे लय हुशार समजते स्वतःला. म्हणजे ते असेच अट काढू शकते ना, ते ज्याला घरी त्या लाडक्या बहिणीला. आता सगळ्या लाडक्या बहिणीला घरी, मग कोणाला देतो? तुला घेतो घ्या त्याला. हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत, हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत, कर्जमुक्ती करणार नाहीत, शेतीमालाला भाव देणार नाहीत, लाईट देणार नाहीत, पाणी उपलब्ध करणार नाहीत. नुसते डांबऱ्या बांधित, नुसते रोड टाकी देत. काय करते का? नुसते रोड खांदे, सिमेंट काढी देत, डांबर टाकी दे, डांबर काढी दे, सिमेंट टाकी दे, दुसरं काहीच करीत नाही. नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिराफो काढेल भले उचू डोक्याचे नुसते चित्र, त्या समृद्धी बघितलं नुसते चित्रच आहेत आणि वाहनच आहे ना त्याच्यावर. इतकं टोल ते म्हणजे हे नुसते रोड बांधतात. गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत. त्यांच्या कापसाला भाव पाहिजे, कांद्याला भाव पाहिजे, रांगशाला भाव पाहिजे, सोयाबीनला पाहिजे, गव्हाला पाहिजे, नाही तिकडे नाही भाव. कर्जमुक्ती नाही, इकडे तेल वाढीते, मीठ वाढीते, सगळं वाढीते, कळून देणार नाहीत काही. एका हाताने देतात आणि 5-5 हाताने उडीते. हे लय नमुने पाहिजेत. पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही. नसतं आपण जर मैदानात असतो, समीकरण जुळ असताना सुपडा सापच केला असता. हो, पण आता हुकलं ते जाऊन दे. आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो, मेळ जुळला नाही आम्हाला, लवकर देऊ बघू. पण आरक्षण घेणार, सुट्टी देणार. काय ताकद वापरायची तो वापरायची. पण पुन्हा हल्ले करीन, पोरावर केसेस करीन, रक्तपात करीन, गोळ्या घालीन, हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं. प्युअर सावध येतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात. एवढं ध्यानात ठेवायचं, नादी लागायचं नाही मराठ्यांच्या. आता निवडणुकीनंतर लक्ष्मण हाके यांनी मंत्रिपदाची मागणी केली, याच्याकडे कसं पाहताय? नाही नाही, ते त्याचा वैयक्तिक मत आहे, ज्याचं त्याचं मत आहे. काय आंदोलन, मराठा आंदोलनाच्या प्रति आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे म्हणून हा प्रश्न विचार. नाही, त्यांनी काय मागावं ते वैयक्तिक मत आहे, ते त्यांनी मागायचंय का नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं. त्यांचा खूप आक्रोश आहे, त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागावं न मागावं याच्यात मी का पडावं. मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही, आज बोलतो का मी, कधीच मानलं नाही, मानणार बी नाही. मानल्यावर बघू, आजपर्यंत नाही. पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण. ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही, विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जात आहेत. समाज नाही म्हणत आम्ही, समाज कधीच जाणार नाही. उगाच काहीच गरज नाही त्यांचं, आमचं काहीच वाकडं नाही कुठंच. उभ्या वर्षानुवर्षात नाही, काहीच वाकडं नाही. बट ते आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. कशाला विरोध करावं, काही गरजच नाही ना. उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सतत 2-3 जातीने पलटी लिस्ट, ते सत्य. बरं जाऊ दे, त्या विषयात मला नाही पडायचं. पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. त्यांनी उगाच विरोध बी करायला नाही पाहिजे. उलट आमचे लेकरं मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे. उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचा फंड आहे की मोजकेच मंत्री ते शपथविधी घेणार, त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन व्हायला वेळ लागणार.
मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे उपोषणाची कशी ठरणार? आज सगळं ठरलं काय आता मला ते मुंबईला झाले हो. ते करतात का ते मागच्या निवडणूक सारखं पुढे ढकलल्यावर तारीख पुढे ढकल्यावर तारीख आता ते आपली तारीख काय असणार? तारीख तर मी सांगणार तुम्हाला बोलून घेऊन सांगणार. मी तुम्हाला कधीच लपवत नाही मीडियाला मी कधी काही लपवत नाही कारण एवढा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा मीडियाच्या बांधवाने ताकदीनं लावून धरला ना खरंच ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळेस की आमचा जेवढा ताकदीनं लढा होता तितकाच ताकदीने मीडियावाल्यांनी सुद्धा लावून धरला होता आजही धरलेलाच त्यामुळं त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे तारीख आणखी ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला बोलून घेऊन सांगणार एकदा सरकार स्थापन होत्या नाही हे काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची तिसरंच करते मग त्यांनी याला मोर देवोपोषण करून आणि मग सरकार स्थापन करू या निवडणुकी तारीख तशीच लांबली होती पुढं त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांचे काय आता कशा शिपात घेतात का काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो बलाढ्य मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लढणार आहे आता त्यांना मिळालं मंत्रिपद मिळून कोणाला आमदार झालं कोणी त्यांच्या लेकराच काय आमच्या लेकराच काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी झुंजणार आहेत आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार आहेत नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ते सत्तेत बसलेलीच नाहीत त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्यांना नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचरा धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय फुकट न मतदान केलं म्हणते भाऊ तुला आरक्षणात बोलला माझ्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आणि रोज पोरं नोकऱ्याला लागायले त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी आज अचानक आलो होतो त्या परवाच्याला माझ्या मुलाचं दुखायला लागलं आज तिसरा दिवस आहे अचानक म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला त्याला भेटायला आलो होतो त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही कोण ठरलंय किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा